नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की रम्या वसू आत्यांसमोर गुरुजींना सांगते की तिला एक छान स्वप्न पडलं आहे. त्या स्वप्नात ती आणि पार्थ एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि पार्थच्या हातात तिच्या नावाचे मंगळसूत्र आहे. तेव्हा ती गुरुजींना विचारते, माझं आणि पार्थचं खरंच लग्न होणार का? गुरुजी उत्तर देतात की हो, हे स्वप्न भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचा संकेत आहे. तुझं आणि पार्थचं लग्न होणारच आहे. हे ऐकून रम्या आनंदाने भरून येते आणि म्हणते, माझा विश्वासच बसत नाही की हे खरं होणार आहे. पण त्यावेळी गुरुजी एक महत्त्वाचं वाक्य म्हणतात, होणार आहे. परंतु ऐकताच रम्या आणि वसू आत्या दोघीही आश्चर्यचकित होऊन गुरुजीकडे पाहतात. या दृश्याच्या समांतर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या, नंदिनी, जीवा आणि पार्थ कोर्टात दिवसासाठी गेलेले असतात. तिथे कोर्ट निर्णय सुनावतो की कायद्याप्रमाणे घटस्फोट घेण्याआधी त्यांना 6 महिने एकत्र राहावे लागेल. ही 6 महिन्याची मुदत म्हणजे त्यांच्या नात्याला दिलेली एक शेवटची संधी आहे. हा कोर्टाचा निर्णय ऐकून चौघही काव्या, नंदिनी, जीवा आणि पार्थ एकमेकांकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागतात. आता येणाऱ्या भागात नात्यामध्ये काय बदल होतो? या 6 महिन्यात काव्या आणि पार्थ आपला निर्णय बदलतात का? जीवा आणि नंदिनी काय करतात? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांसाठी अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.